अजित पवार यांच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आता या प्रकरणातील VSR वेंचर्स या विमान कंपनीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। VSR वेंचर्स या कंपनीला एका वर्षापूर्वीच बंदी घातली होती असं समजतंय आणि सुरक्षेच्या अत्यंत गंभीर त्रुटी आणि तपासात सहकार्य न केल्यानं ही बंदी घालण्यात आलेली होती। अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट, VSR वेंचर्स या कंपनीला एका वर्षांपूर्वीच बंदी घातली होती। ही अपडेट, ही माहिती, धक्कादायक अशी माहिती समोर येते आहे। अजित पवार यांच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आता या प्रकरणातील VSR वेंचर्स या विमान कंपनीबाबत एक अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे। हेच VSR वेंचर्स कंपनीचं जे विमान होतं ते अजित पवार यांचा जो अपघात घडलेला होता, अजित पवार यांचं जे विमान होतं ते याच कंपनीचं होतं आणि त्याच कंपनी संदर्भात ही धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत आहेत। सुशांत, ही अतिशय धक्कादायक अशी माहिती म्हणावी लागेल। अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर अनेक गोष्टी एक एक करून संशयास्पद येऊ लागल्यात, अनेकांचे स्टेटमेंट्स येऊ लागले आहेत। आज मिटकरणी देखील त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे, ट्विट केलेलं आहे। मात्र VSR वेंचर्स बाबतही मोठ्या प्रमाणात संशय व्यक्त केला जात आहे। मुळातच त्यांनी जे पायलट्स दिले होते ते ऐनवेळी का बदलण्यात आले हा तर भाग झालाच, मात्र या कंपनीबाबत सुद्धा असं आहे की युरोपियन हवाई नियामक संस्था जी युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने या कंपनीची थर्ड कंट्री ऑपरेटर म्हणजे TCO अधिकृतता एक वर्षापूर्वीच निलंबित केली होती। तर ती का केली होती आणि सुरक्षेच्या अत्यंत गंभीर त्रुटी आणि तपासात असहकार्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती आणि तरी ही कंपनी आपल्या इथे सुरू होती। मात्र या युरोपियन हवाई नियामक संस्थेच्या अहवालानुसार VSR वेंचर्सला लेव्हल 1 या सर्वात गंभीर श्रेणीतील सुरक्षा त्रुटींमध्ये ठेवण्यात आले होते। पण अशा त्रुटीत ठेवण्यात येऊन सुद्धा लेव्हल 1च्या म्हणजे अशा परिस्थितीत जिथे प्रवाशांच्या सुरक्षेचा कोणताही ठोस पुरावा नसतो आणि संबंधित नियामक संस्थांना सहकार्य करत नव्हती, तरी ह्या गोष्टी असून सुद्धा आपल्याकडे ही कंपनी सुरू होती आणि अशा अनेक आणि आता सुद्धा त्याची आपल्याला काही गोष्टी बघण्यात आल्या आणि 2023च्या अपघाताचा डेटा पण लपवला होता असंही म्हटलं जात आहे। या कंपनीबाबतच्या ह्या गोष्टी या अपघातातून समोर येत आहेत। खरं तर अतिशय धक्कादायक अशी ही माहिती म्हणावी लागेल। आता या सगळ्या अनुषंगानं नेमक्या काय तपास केला जातोय आणि तपासाला कशा प्रकारे गती प्राप्त होते हे बघणं महत्त्वाचं असेल। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।